आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील चॅप्टर सिंपल लिफ्टिंग मशीन यावरील न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. इन अ सिंपल लिफ्टिंग मशीन अ लोड ऑफ 1400 न्यूटन. लोड दिलेला आहे, किती दिलाय तो 1400 न्यूटन. इज लिफ्टिंग बाय 50 न्यूटन एफर्ट 50 न्यूटन दिलेला आहे. वाय लोड मूव्स अप बाय 0.2 मीटर. लोड मूव्स डिस्टन्स किती आहे 0.2 मीटर. The point of application of effort moves by 6 मीटर. effort moves किती आहे 6 मीटर आहे. Find mechanical advantage, velocity ratio, efficiency and ideal effort. आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे, फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे काय करूया, गिवन डाटा नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, 1400 न्यूटन काय लोड. लोड कशाने डिनोट करतो, कॅपिटल डब्ल्यू. किती आहे तो 1400 न्यूटन. नेक्स्ट काय केलंय, लिफ्टिंग बाय 50 न्यूटन एफर्ट म्हणजे काय असतं, कॅपिटल पी. किती दिलंय 50 न्यूटन. नेक्स्ट लोड मूव्स म्हणजेच काय असतं, एक्स. किती दिलेला आहे तो 0.2 मीटर. त्याचप्रमाणे एफर्ट मूव्स काय असतं, वाय. किती दिलेलं आहे ते 6 मीटर. फाइंड एम ए. टू फाइंड काय करायला सांगितलेलं आपल्याला, इथं नोट डाऊन करूया. टू फाइंड एम ए. नेक्स्ट वेलोसिटी रेशो व्ही आर. नेक्स्ट इफिशियन्सी. त्याचप्रमाणे आयडियल एफर्ट म्हणजेच काय असतं पी आणि आयडियलचा आय इथं. या सर्व गोष्टी आपल्याला काय करायला सांगितलेल्या, फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. तर सर्वप्रथम काय करूया, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट करूया. एम ए साठी फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच मशीनचा फायदा काय असतो, जास्तीत जास्त लोड कमीत कमी एफर्टने काय करतो आपण, लिफ्ट करतो, उचलतो. हा काय आपला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय असतो, मॅक्सिमम लोड काय करतो आपण, मिनिमम एफर्टने लिफ्ट करत असतो. लोड म्हणजेच काय असतं, कॅपिटल डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट म्हणजेच काय असतं, कॅपिटल पी. व्हॅल्यू पुट करूया. लोड डब्ल्यू दिलेला आहे 1400 न्यूटन डिवाइड बाय, ही सुद्धा न्यूटन मध्ये, ही सुद्धा न्यूटन मध्ये आहे. त्यामुळे काय करूया, ऍज इट इज व्हॅल्यू नोट डाऊन करूया. एफर्ट पी किती दिलेला आहे 50 न्यूटन. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काय करूया, एम ए व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 1400 डिवाइडेड बाय 50 किती आला आपला आन्सर 28. याला कोणतं युनिट नसणार, हा न्यूटन हा न्यूटन, न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल. त्यामुळे हा काय असणार आहे, युनिट प्लेस. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय, वेलोसिटी रेशो व्ही आर. व्ही आर साठी फॉर्म्युला काय असतो, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट काय असतं, वाय असतं, डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड काय असतं, एक्स. व्हॅल्यू पुट करूया वाय आणि एक्सची. इथं माहिती आहे 6 मीटर एक्स वायची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.2 मीटर. या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या, ही मीटरमध्ये आहे, ही सुद्धा मीटरमध्ये आहे. मीटर मीटर गेट कॅन्सल. कॅल्क्युलेट करूया 6 डिवायडेड बाय 0.2 किती आन्सर आला आपलं 30. म्हणजेच वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू किती आला 30. याचं युनिट मीटरमध्ये आहे, याचं युनिट मीटरमध्ये आहे. मीटर मीटर गेट कॅन्सल, म्हणजे व्ही आर कसा असणार आहे, युनिट प्लेस. नेक्स्ट बघा, इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलंय. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. इथं आउटपुट दिलेलं नाही, इनपुट सुद्धा दिलेलं नाही. नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो, एम ए डिवाइडेड बाय व्ही आर. एम ए डिवाइडेड बाय व्ही आर इंटू 100. एम ए व्हॅल्यू फाइंड आउट केलं किती 28 डिवाइडेड बाय व्ही आरची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलं किती 30 इंटू 100. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 28 डिवाइडेड बाय 30 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू 100. किती आन्सर आला आपलं 93.33% काय असणार आहे, आपली इफिशियन्सी असणार आहे. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलंय, आयडियल एफर्ट पी आय. पी आय साठी फॉर्म्युला काय असतो, तर आपल्याला आयडियल साठी इक्वेशन माहित असतं. आयडियल म्हणजेच काय असतं, एम ए इज इक्वल टू व्ही आर. एम ए म्हणजेच काय असतं, डब्ल्यू डिवाइडेड बाय पी इज इक्वल टू व्ही आर. आपल्याला काय हवाय, पी आय हवाय, म्हणून इथं पी आय लिहायचं. हा एका साईडला ठेवायच्या, बाकीच्या टर्म दुसऱ्या साईडला पाठवायच्या. हा इकडे डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू पी आय इंटू व्ही आर. हा पी आय इथंच ठेवूया, हा इंटू व्ही आर इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच डब्ल्यू बाय व्ही आर इज इक्वल टू पी आय. हा फॉर्म्युला पाठ करण्याची काही गरज नाही. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय करू शकतो, पी आय डब्ल्यू आय म्हणजेच आयडियल एफर्ट आयडियल लोड व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. मग आयडियल एफर्ट साठी फॉर्म्युला काय, डब्ल्यू डिवाइड बाय व्ही आर. व्हॅल्यू पुट करूया. डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 1400 न्यूटन
डिवाइडेड बाय वेलॉसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला किती आहे तो 30. म्हणजेच पी आय म्हणजेच आयडियल एफर्ट किती येणार 1400 डिवायडेड बाय 30 इज इक्वल्स टू 46.667. ह्याचं युनिट काय येणार बघा. हा जो काय लोड आहे, लोड कसा असणार आहे न्यूटन मध्ये असणार आहे आणि व्ही आर वेलॉसिटी रेशो कसा असणार आहे युनिटलेस असणार आहे. मग न्यूटन डिवाइड बाय युनिटलेस म्हणजे काय असणार आहे न्यूटन. हा न्यूटन मध्ये येणार, याला युनिट नसणार म्हणजे डायरेक्ट हा न्यूटन ॲज इट इज इथे येणार. म्हणजेच आयडियल एफर्ट 46.667 युनिट काय असणार आहे न्यूटन असणार आहे. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, वेलॉसिटी रेशो व्ही आर, इफिशियन्सी, त्याचप्रमाणे आयडियल एफर्ट या सर्व व्हॅल्यू काय केलेल्या आहेत आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.